नमस्कार, मी नितीन पाटील मुळे नंबर 1 न्यूज चॅनल प्रस्तुत गरजा महाराष्ट्र माझामध्ये बघूया आजच्या ठळक बातम्या। खारतळेगाव येथे माजी विद्यार्थी स्नेह संमेलन उत्साहात। अमरावती जिल्ह्यातील भातकुली तहसील अंतर्गत येणाऱ्या खारतळेगाव येथील श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय येथे शिक्षण घेत असणारे 2009 ते 2012 चे माजी विद्यार्थी यांनी स्नेह संमेलन आयोजित केले होते। यामध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थी सहभागी झाले व कार्यक्रमामध्ये मोठी रंगत आली। या कार्यक्रमाला सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षिका आणि कार्यरत शिक्षक आणि कर्मचारी यांनी प्रामुख्याने उपस्थिती दर्शवली। यामध्ये विद्यार्थ्यांनी वृक्ष व ट्री गार्ड शाळेला भेट दिली। या कार्यक्रमामध्ये प्रामुख्याने शिक्षकांची उपस्थिती लाभली। त्यामध्ये शिक्षकांना वृक्ष देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले। या प्रसंगी जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला। या कार्यक्रमामध्ये कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहाल जौंजाळ यांनी केले व आभार प्रदर्शन जयश्री बैस यांनी केले। कार्यक्रमामध्ये सेवानिवृत्त शिक्षक व कार्यरत शिक्षक वाटाणे, धर्माळे, करडे, निर्मळ, वळकर, गोहाळ, पाटील, मोरे, भटकर, हरणे, वैद्य व शिक्षिका मेटकर, पंचबाई, ढगे, बोबळे सह सतीश भोरे काका, भैसने काकू यांनी प्रामुख्याने उपस्थिती दर्शवित मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांनी सुद्धा मोठा सहभाग दर्शविला। यामध्ये करिश्मा कळू, जयश्री बैस, शीतल सखे, मेघा मंजूरकर, नयना वानखडे, गुळदे, पूजा मानकर, पल्लवी अंबोरे, निलिमा जुवार, शुभांगी नाईक, रीना इंगळे, दीपाली जुंबळे, पूजा गावनेर, राणी कराळे व आशिष भटकर, अंकुश क्षीरसागर, देवानंद जुंबळे, गणेश भांडे, अविनाश भांडे, संदीप मानकर, सुरेश वानखडे, रोशन वानखडे, संदीप भैसने, सागर पवार, संतोष गाळे, पवन बोंडे, रिकेश भास्कर, सोपान लाळ, सूरज झुरे, गजानन इंगोले, रोशन नाईक आदी उपस्थित होते। मी आज या शिवाजी हायस्कूलमध्ये खारतळेगाव येथे विद्यार्थ्यांनी जो माजी मेळावा घडून आणला त्यामध्ये जवळपास 2009-10 ची ही बॅच आहे आणि या बॅचमधले सगळे शिक्षक यांनी या ठिकाणी आमंत्रित केले। सगळे शिक्षक या कार्यक्रमाला आले आणि आम्ही विद्यार्थ्यांचं एक हे घेतलं की तुम्ही काय कशा प्रकारे कार्य करत आहे। तर प्रत्येक विद्यार्थ्यांनी सांगितलं की आम्ही कोणी सैनिकमध्ये आहे, कोणी पोलीसमध्ये आहे, म्हणजे अतिशय उच्च पदावर हे सगळे विद्यार्थी आमचे पोहोचलेले आहे। ते सगळ्यांचं जे पाहिलं आम्ही त्यावरून आम्हाला असं वाटलं की खरंच आम्ही जे काही शिकवलं शिक्षकांनी ते सगळं या विद्यार्थ्यांनी भरपूर म्हणजे त्यांनी आपल्यामध्ये आत्मसात केलं आणि त्याची पावती त्यांनी आज या ठिकाणी दिली। त्याबद्दल आम्हाला खूपच आनंद आहे आणि शिक्षक हा विद्यार्थी जर उच्च पदावर जात असेल तर त्याच्या एवढा गुणगौरव शिक्षकाला कोणताच नसतो। तो गुणगौरव त्यांनी आम्हाला मिळवून दिला, त्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांना मी धन्यवाद देते, त्यांचं कौतुक करते आणि पुढील आयुष्यासाठी त्यांना वाटचालीसाठी शुभेच्छा देते। सर्वप्रथम शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या पावन स्मृतीला विनम्र अभिवादन करते। रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करते। आज आमच्या शाळेमध्ये श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या श्री शिवाजी हायस्कूल खारतळेगाव महाविद्यालय या ठिकाणी सत्र 2009-10 या सत्रातील माजी विद्यार्थ्यांनी हा जो माजी मेळावा या ठिकाणी माजी विद्यार्थी मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे। या सर्व माजी विद्यार्थ्यांचं सुद्धा मी मनापासून आभार मानते। आम्हाला आमच्या शाळेमध्ये यांनी झाडांची निगा राखण्यासाठी 5 ट्री गार्ड आम्हाला आपल्या गावातील विद्यार्थ्यांनी दिलेले आहे। त्या सर्व विद्यार्थ्यांचं मी मनापासून खूप खूप आभार मानते। डॉक्टर अश्विनी मडघे वरेकर यांना राज्यस्तरीय माहेर साहित्यरत्न पुरस्कार 2026 जाहीर। अमरावती तक्षशिला महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या प्राध्यापिका डॉक्टर अश्विनी सुधीरराव मडघे वरेकर यांना राज्यस्तरीय माहेर साहित्यरत्न पुरस्कार 2026 जाहीर झाला आहे। माहेर संस्था यांच्या वतीने हा पुरस्कार 28 फेब्रुवारी 2026 रोजी हातखंबा रत्नागिरी येथे प्रदान करण्यात येणार आहे। त्यांच्या काट्यावरची पोट
एक चिंतन आणि कोरोना या काव्यसंग्रहाला हा सन्मान मिळाला आहे. डॉक्टर मडगे वरेकर यांच्या 3 पुरस्कारांना आतापर्यंत 10 राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले असून 31 संशोधन निबंध प्रकाशित झाले आहेत. या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. ताज्या घडामोडी आणि आपल्या शहरातील बातम्या बघण्यासाठी नंबर 1 न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये द्या. आपल्या बातम्या नंबर 1 न्यूज चॅनलवर बघण्यासाठी 99 21 58 96 63 या व्हॉट्सअपवर मेसेज करा.